नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे 85,000 कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपयांचा बोनस आणि वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं शासनानं स्पष्ट केलंय। यामध्ये सर्व 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 6,000 रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे। यासाठी शासनानं सुमारे 51 कोटी रुपयांचं अनुदान मान्य केलंय। त्यानंतर सन 2020 ते 24 याच्या दरम्यान वेतनवाढीतील फरकाची रक्कम आता कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत दिली जाणार आहे। यासाठी शासनानं दरमहा 65 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। त्यानंतर सण अग्रिम घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये इतका अग्रिम पूर्वीप्रमाणेच देण्यात येणार आहे। यासाठी एसटी महामंडळाने शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी केलेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे यावरती भर दिला। त्यासोबतच एसटीला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध करणं गरजेचं आहे। यासाठी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि परिवहन विभागाचे अप्पर सचिव संजय सेठी आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी ही अगदी गोड होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।